नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचं जे काय सेशन असणार आहे हे विशेष महत्त्वपूर्ण असेल, कारण आजचे जे काय प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या भागामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो काय असणार आहे, तर पर्यटकांवर पर्यावरणीय शुल्क लागू करणारे जगातले पहिले राज्य कोणते आहे? जगातले म्हणायला बरं का, ते लक्षात ठेवा। इथे हा शब्द वापरा, जगातले पहिले राज्य कोणते? तर ते जगातलं पहिलं राज्य जे आहे ते हवाई हे राज्य आहे। हवाई हा शब्द राज्याचा आहे, म्हणजे स्टेटचा आहे। आणि हे बघा, फ्लोरिडा असेल, कॅलिफोर्निया असेल, टेक्सास असेल, हवाई असेल, हे चारीची चारी जे राज्य आहेत हे राज्य आहेत अमेरिकेचे। कुणाचे आहेत? अमेरिकेचे, म्हणजे USA चे आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर हवाई असणार आहे। आता लक्षात ठेवा की पर्यटकांवरती पर्यावरणीय शुल्क लागू करणे म्हणजे काय करणे? तर पर्यटक या हवाई राज्यामध्ये जेव्हा एखादा जो काय प्लेस आहे ते बघण्यासाठी जेव्हा जातील, त्यावरती त्यांच्या माध्यमातून जर पर्यावरणाला हानी होत असेल तर लगेच त्यांच्यावरती एक शुल्क बसवण्याचं जे काय काम आहे ते या माध्यमातून केलं जाणार आहे। आणि स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्य पद स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्ण पद कोणी जिंकले? आता बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, कारण परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न येतात। कारण भारताचं पहिलं या ठिकाणी हे कॅरेक्टर लक्षात येत आहे की कोणती स्पर्धा कोणती? बघा, स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे। आता स्पीड स्केटिंग म्हणजे काय माहितीये का? बर्फावर हे स्केटिंग केलं जात असतं, बर्फावरची ही स्पर्धा आहे। आणि याचं जे उत्तर आहे ते काय आहे, तर आनंद कुमार हे उत्तर आहे, हे पण लक्षात राहू द्या। आता त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया। सर्वेश कुशरे जागतिक, आता सर्वेश कुशरे कोण आहे? तर हा एक खेळाडू आहे। जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला? बघा, हे किती महत्त्वाचे प्रश्न ठरत आहेत इथे, लक्षात घ्या। कारण भारतातल्या पहिल्या गोष्टी आहेत, भारतातला पहिलाच खेळाडू आहे जो खेळाडू ज्याचं नाव काय आहे, तर सर्वेश कुशरे असं नाव आहे। आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याने काय केलेलं आहे, तर एक म्हणजे अंतिम फेरीमध्ये तो पोहोचलेला आहे। तर असा कोणता खेळाडू आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो उंच उडीच्या संदर्भामध्ये आहे, लक्षात राहू द्या। उंच उडीमध्ये त्याने काय केलेलं आहे मित्रांनो, तर त्याने 2.28 एवढ्या फूट जी काय मीटर जी काय हे आहे, हा उंच उडी आहे, ती उंच उडी त्याने घेतलेली आहे। ओके, मीटर मध्ये असतं हेही लक्षात राहू द्या। त्यानंतर पुढे चला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत आणि यांच्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कुठे करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या, आता इथे आधुनिक क्रीडा संकुल म्हणजे काय, तर हे क्रीडेचं एक सेक्शन असणार आहे, एक मैदान असणार आहे। आणि इनडोर आउटडोर अशा सगळ्या प्रकारचे जे काही गेम्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील मोठ्या प्रमाणात। मग स्विमिंग तिथे असेल, रनिंग साठी ग्राउंड केलेला असेल, त्यानंतर जे काय जिम्नॅस्टिक आहे त्यासाठी असणार आहे, बॉक्सिंग साठी प्लांट उभा केला जाणार आहे। अशा जागतिक लेवलच्या जेवढ्या काही सुविधा आहेत, वेगवेगळे जे काय महत्त्वपूर्ण गेम्स आहेत, अशा सर्व गेम्सचा जो काय या ठिकाणी वापर आहे किंवा महत्त्व आहे ते अधोरेखित केलं जाणार आहे। आणि त्यानंतर पाचवा प्रश्न काय आहे बघा, पॅसिफिक रिच म्हणायला आहे, पॅसिफिक रिच 2025 XPR 25 त्याला म्हटलं जाणार आहे। हा एक लष्करी सराव आहे। कोणता सराव आहे? लष्करी सराव आहे। आणि तो कोणत्या देशाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर सिंगापूर आहे। आता सिंगापूर हा जो देश आहे, हा जो जे काय लष्करी सराव आहे तो करत आहे आणि तो मल्टी नॅशनल सराव आहे मित्रांनो। अनेक देश त्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्यामध्ये भारत पण सहभागी होणार आहे, अमेरिका असणार आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिका देखील असणार आहे, लक्षात राहू द्या, दक्षिण कोरिया देखील असणार आहे। अशा प्रकारचे हे देश आहेत। त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघूयात। बघा, गुरु शारदा हॉफमन, आता शारदा ही महिला आहे आणि हॉफमन अमेरिकेच्या महिला आहेत।
परंतु या भारतामध्ये आल्या होत्या. आता बघा कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित होत्या त्या, आणि त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 96व्या वर्षी. आणि भारतामध्ये स्थायिक होऊन त्यांनी एका नृत्याच्या कलेच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे, तर ते आहे भरतनाट्यम. ओके, आता हे लक्षात राहू द्या बघा मित्रांनो, की कथक हे कुणाचं नृत्य आहे, कोणत्या राज्याचं आहे, आणि मणिपुरी कोणत्या राज्यात आहे, भरतनाट्य कोणत्या राज्यात आहे, हे चांगलं करा. हे मला कमेंट करून सांगा हे नृत्य या राज्याचं आहे म्हणून. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय आहे. जागतिक बँकेने पूर्व आशिया म्हणायलंय आणि त्याचबरोबर पॅसिफिक विभागासाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे किंवा उपाध्यक्ष या पदावरती नियुक्ती केलेली आहे, अशी कोणती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने हा जो पदभार आहे तो स्वीकारलेला आहे, तर त्या व्यक्तीचं नाव आहे कार्लोस. काय नाव आहे? कार्लोस फेलिपे जरामिलो अशा पद्धतीचं हे नाव आहे. आणि हे या संस्थेच्या रिलेटेड काम करणार आहेत पूर्व आशिया आणि पॅसिफिक विभाग. आणि यामध्ये जवळपास 23 राष्ट्र सहभागी आहेत किंवा त्या राष्ट्रांचा तो एक ग्रुप आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा दापन स्टोरीज ऑफ स्ट्रगल ऑफ काश्मीर हे एक पुस्तक आहे, आणि हे काश्मीरच्या ज्या काय महिला आहेत, काश्मीरचे जे काय लोक आहेत, त्यांना कुठलं स्ट्रगल करावं लागतं, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी येतात, अशा सगळ्या दैनंदिन अडचणीविषयी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ज्या पुस्तकाच्या लेखिका आहेत ज्यांचं नाव आहे इप्सिता चक्रवर्ती असं नाव आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं, कारण काश्मीरच्या संदर्भामध्ये प्रश्न पडण्याची शक्यता आहे. हा भाग न्यूज मध्ये मोठ्या प्रमाणावरती होता. तुम्हाला माहित आहे सिंदूरच्या संदर्भामध्ये जे काही घटना झालेल्या आहेत त्यानंतर नेपाळच्या पहिल्या महिला आहेत ज्या महाधिवक्ता म्हणून काम करणार आहेत. नेपाळमध्ये महाधिवक्ता म्हणून काम किंवा त्याची जी जबाबदारी ती कुणावरती सोपवलेली आहे, त्या महिलेचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे सबिता भंडारी असं नाव आहे. आणि नेपाळच्या नुकत्याच पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदी देखील लोक नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की पंतप्रधान म्हणून कुणाची निवड झालेली नेपाळच्या, तेही महत्वाचा पार्ट असलेला दिसून येईल. आणि एक शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळलाय मित्रांनो? कोणता दिवस म्हणून पाळलाय? शोक दिवस. शोक म्हणजे काय, तर दुःखाचा दिवस आहे. आणि यांनी हा दिवस कसा पाळलाय, तर जो काय नेपाळचा झेंडा आहे तो अर्धा फडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे. आणि 17 सप्टेंबर ही तारीख मुद्दाम घेतली कारण या तारखेला किंवा या हे नेपाळच्या संदर्भामध्ये जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्या लोकांना शहीद म्हणून घोषित केलं जाणार आहे. आणि कोणता देश आहे, तर तो आहे नेपाळ. आता हे सर्वांना माहिती असणार आहे नेपाळमध्ये कशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आता बऱ्यापैकी जरा व्यवस्थित झालेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि सर्वांनी या प्रश्नाचा चांगला सराव करा, स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.